नमस्कार मित्रांनो, साधारण व्हायचं का असाधारण व्हायचं याची निवड दररोज सकाळी उठल्याबरोबर आपल्या हातात आहे. जर असाधारण बनायचं असेल तर असाधारण विचार करावाच लागेल, असाधारण उद्दिष्ट ठेवावेच लागतील, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण यशस्वी होऊ. धैर्य याच्या विरुद्ध भित्रेपणा हा शब्द नाही आहे मित्रांनो, तर मळलेल्या वाटेवरून त्याच पद्धतीनं जाणं खऱ्या अर्थानं ही धैर्याच्या विरुद्धचा खऱ्या अर्थानं तो शब्द आहे. म्हणून मळलेल्या वाटेवरून जाऊन त्या प्रवाहात सामील होऊन आपलं अस्तित्व लुप्त करायचं, कॉमन मॅन व्हायचं की आपल्यासारखा अनकॉमन मॅन दुसरा कोणी असू नये यासाठी भरारी घ्यायची. हे आपल्या हातात आहे सर्वस्वी मित्रांनो. शासन काळजी करतंय म्हणून, पैसे टाकतंय खात्यावर म्हणून गरीब बापुडवाना फक्त हातात तोंडाशी गाठ पडेल असा माणूस व्हायचं का खऱ्या अर्थानं थिओडोर रूझवेल्ट सारखं सामान्य बुद्धिमत्ताचे व्यक्तिमत्व पण स्वतःच्या बुद्धिमत्तेद्वारे झळाळून उठणारं व्यक्तिमत्व व्हायचं. हे आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. म्हणून असाधारण विचार करताना भले अपयशील पडाल, हाराल, काहीतरी होईल, पण पुन्हा उठण्याची धमक तुमच्यामध्ये निर्माण होईल मित्रांनो. यासाठी कॉमन म्हणून राहू नका, तर ताठ मानेने उभा राहा आणि पुन्हा एकदा असं सुंदर काय तर करा की तुम्हाला पुन्हा छातीवर हात ठेवून जगाला सांगता आलं पाहिजे, हो ही मी केलंय आणि हे मी केलंय. ज्यावेळेस तुम्ही सांगाल ना त्यावेळेस तुम्ही असाधारण विचार ठेवलेला असेल आणि त्या असाधारण विचाराच्या दृष्टिकोनातून किंवा त्या दिशेनं तुम्ही वाटचाल केली असेल आत्मविश्वासपूर्वक, आणि काही दिवसानं ते तुम्ही ठरवलेलं आयुष्य जगण्याचं जे तुम्ही ठरवलेलं आयुष्य आहे ते तुम्ही मिळवलेलं असेल आणि त्यावेळेस तुम्ही नक्कीच असाधारण माणूस झालेला असेल. म्हणून साधारणकडून असाधारण व्हायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सुंदर असं काहीतरी करा. तुम्ही असाधारण बनल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुम्ही बनावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कॉमन मॅन बनून राहू नका, असाधारण बनण्यासाठी आजच वाटचाल करा. धन्यवाद.